तर डिपेंडेबल AI चा हा प्रोजेक्ट आहे. ॲडव्हर्सरियल रोबस्टनेस. तर असतं काय नेमकं? ॲडव्हर्सरियल रोबस्टनेस म्हणजे आहे काय? तर ॲडव्हर्सरीज असतात सिस्टम्समध्ये, हॅकर्स किंवा या टाईपचं. तर कोणताही जो आपला मॉडेल असेल तो रोबस्ट असला पाहिजे अगेन्स्ट दोज ॲडव्हर्सरीज. तर असं रोबस्टनेस कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायची आपल्या मॉडेलमध्ये. तर तर त्याचे वेगवेगळे प्रकार असतात की कोणकोणत्या प्रकारच्या अटॅक्सला ते सस्टेन करू शकेल आपला मॉडेल. तर ॲडव्हर्सरियल अटॅक्समध्ये जे काही कॉमन प्रकारचे अटॅक्स आहेत. प्रोजेक्टेड ग्रेडियंट डिसेंट असेल, फास्ट ग्रेडियंट साइन अटॅक असेल किंवा डीप पूल या टाईपचे अटॅक्स असतात. तर आपल्याला अशा प्रकारे ट्रेनिंग करायची मॉडेलची जेणेकरून अशा या अटॅक्सला मॉडेल सस्टेन करू शकेल. तर या पर्टिक्युलर डेमोमध्ये आपण एक बेसलाईन मॉडेल ट्रेन करणार आहोत की जो सस्टेन करू शकेल या अटॅक्सला. तर व्हॉट इट विल इन्व्हॉल्व. तर कशा प्रकारे मॉडिफाय करणार आपण जी बेसलाईन मॉडेलची ट्रेनिंग असते तर कशा प्रकारे आपण मॉडिफाय करणार. तर आपण इनिशियलाइज करणार पर्टर्बेशन डेल्टा. म्हणजे पर्टर्बेशन म्हणजे नेमकं काय, म्हणजे की कशा प्रकारे मॉडेल अटॅक होतो की एक पर्टर्ब्ड डेटा सॅम्पल जो आहे तो फीड केला जातो त्या मॉडेलला आणि अकॉर्डिंगली मग जो एक्सपेक्टेड हॅकर जो काही एक्सपेक्टेड आउटपुट असेल त्याच्या हिशोबाने ते मिळवतो. तर हा जो पर्टर्ब्ड डेटा आहे तो आपण पहिले इनिशियलाइज करणार. तर किती पर्टर्ब करायचा, कोणत्या डिग्रीपर्यंत, तर ते जो व्हेरिएबल असतो जो तो डिटरमाइन करतो त्याला पर्टर्बेशन डेल्टा म्हणतात. तर आपण एक फॉरवर्ड पास करणार टू टू ट्रेन द मॉडेल ऑन द perturbed data set. आणि विथ रिस्पेक्ट टू धिस डेल्टा विल ग्रेडियंट्स कम्प्यूट करणार आणि अकॉर्डिंगली ॲडव्हर्सरियलच्या एक्झाम्पल्स आपण जनरेट करणार. तर आपल्याला असं करायचं आहे की मॅक्सिमाइज लॉस करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जो पर्टर्बेशन डेल्टा आहे इन द डायरेक्शन ऑफ द ग्रेडियंट आपल्याला तो ॲडजस्ट करायचा आहे.